मागच्या पिरियडला आपण भागीदारीचे लेखे सुरू केले. त्याच्यात आपण भागीदारीचा अर्थ, भागीदारीची व्याख्या, भागीदारीची वैशिष्ट्ये, भागीदारीचे प्रकार हे बघितलं. आज आपण बघणार आहोत भागीदारीचा करार किंवा लेख. त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात पार्टनरशिप डीड. भागीदारीच्या लिखित कराराला भागीदारीचा विलेख असं म्हणतात किंवा भागीदारीची नियमावली असे म्हणतात. म्हणजे जेव्हा पार्टनर्स एखादा व्यवसाय सुरू करतात आणि त्यांच्यामध्ये जी लिखापडी होते त्याला भागीदारीचा करार असं म्हणतात. याच्यात भागीदारीच्या अटी आणि नियम दिलेले असतात, ज्यामुळे संस्थेचे अंतर्गत व्यवस्थापन सुरळीत चालू राहते. भागीदारांचं आपापसातील संबंध भागीदारी कराराच्या साहाय्यानेच नियंत्रित केले जातात. साधारणपणे भागीदारी करारात ज्या गोष्टी नमूद केलेल्या असल्या पाहिजे त्या असं असल्या पाहिजे. त्याच्यात भागीदारी संस्थेचे नाव आणि पत्ता असला पाहिजे. व्यवसायाचं स्वरूप आणि किती काळासाठी ही भागीदारी संस्था अस्तित्वात आली आहे ते असलं पाहिजे. सगळ्या भागीदारांचे नावं असले पाहिजे, त्यांची पत्ते असले पाहिजे आणि त्यांच्याबद्दल इतर माहिती असली पाहिजे. प्रत्येक भागीदाराने किती भांडवल गुंतवायचं आहे, एकूण राशी किती आणायची आहे हे त्या करारात असलं पाहिजे. तसंच प्रत्येक भागीदार किती व्यवसायातनं उचल करू शकतो ते लिहिलेलं असलं पाहिजे. आणलेल्या भांडवलावर आणि उचललेल्या रकमेवर व्याजाचा दर काय असला पाहिजे, नफा तोट्याचं प्रमाण काय असलं पाहिजे, भागीदारांना कर्ज किंवा अग्रिम दिलं असेल तर त्यावरचा व्याजाचा दर काय असला पाहिजे. संस्थेचे हिशोब लिहिण्याची पद्धती आणि अंकेक्षणाची पद्धती याबद्दलची माहितीसुद्धा भागीदारीच्या करारात असायला हवी. तसंच संस्थेचं ख्यातीचं मूल्यांकन करण्याची पद्धती कुठली आहे. ख्याती म्हणजे काय तर नावलौकिक. ख्यातीला अदृश्य संपत्ती असं म्हणतात, कारण की त्या नावलौकिकामुळे व्यवसायाची लाभार्जन क्षमता वाढत असते. म्हणून त्या ख्यातीचं मूल्यांकन करण्याची पद्धती काय असेल. नवीन भागीदारांनी प्रवेश घेतला किंवा एखादा भागीदार निवृत्त झाला किंवा एखादा भागीदार नादार झाला तर त्यासंबंधीच्या ज्या काही तरतुदी असल्या त्या सगळ्या या करारात असल्या पाहिजे. तसंच बिझनेस तो संपुष्टात आल्यानंतर भागीदारीच्या विसर्जनाची प्रक्रिया आणि विसर्जनानंतर, विसर्जन म्हणजे काय की तो बिझनेस संपवणं, त्याला विसर्जन असं म्हणतात भागीदारीचं. तर विसर्जनानंतर खात्यांचे सगळे हिशोब चुकतं करणं, त्याची पद्धती काय राहील हे पण करारात असलं पाहिजे. भागीदारांमध्ये कामाचे वाटप कशा पद्धतीने केलं आहे, त्यांना मानधन दिलं जाणार आहे का, मेहनताना दिला जाणार आहे का, कोण ॲक्टिवली त्याच्यात पार्ट घेणार आहे, या सगळ्या गोष्टी त्या करारात असल्या पाहिजे. तसंच बँकेचे जे व्यवहार करण्याचे आहे त्याच्यावर त्या चेकवर म्हणा किंवा बँकेचे जे काही कागदपत्र आहेत त्याच्यावर सही करण्याचा अधिकार कोणाचा राहील हे पण करारात नमूद केलेलं असलं पाहिजे. सर्व भागीदारांना मान्य असलेल्या इतर अटी आणि शर्ती पण त्या करारात असल्या पाहिजे. साधारण इतक्या गोष्टी त्या भागीदारीच्या करारात असल्या पाहिजे. तर म्हणजे थोडक्यात काय, भागीदारी करार म्हणजे एक प्रकारची नियमावली झाली जी भागीदारीचा व्यवसाय सुरू करण्यासाठी अस्तित्वात आलेली असते. आता भागीदारी करारातल्या काही गृहीत तरतुदी आहे त्या आपण बघणार आहे. भारतीय भागीदारी कायदा 1932 अस्तित्वात आला आणि भागीदारी कराराचे अभावी किंवा एखाद्या विशिष्ट पदासंबंधी भागीदारीचा करार त्याच्यात भागीदारीचा करार मौन असेल असं म्हटलं आहे. मौन म्हणजे काय, त्याच्याबद्दल काही स्पष्ट तरतुदी केलेल्या नसतील तर अशा वेळेला भारतीय भागीदारी कायदा 1932 ज्या सगळ्या तरतुदी आहे त्या सगळ्या भागीदारीला लागू होतील. या कायद्यातल्या काही महत्त्वाच्या तरतुदी आहेत त्या आपण बघू. नफ्याचे वितरण.
आता भागीदारीच्या आधी आपण बघितलं ना, करारामध्ये भागीदारीच्या नफा वाटपासंबंधीचा उल्लेख असतो. तर भागीदारीच्या करारामध्ये समजा नफा वाटपाच्या प्रमाणाचा उल्लेख नसेल तर सगळे भागीदार हे सारखे मानले जातात आणि अशा वेळेला ते जो काही नफा तोटा होईल तो सारख्या प्रमाणात विभागून घेतात. पण समजा करारामध्ये नफा तोटा विभाजनाचे प्रमाण दिलं असेल तर मात्र त्या प्रमाणातच भागीदारांना नफा तोटा विभाजित करता येतो. बरेचदा प्रमाण न देता त्यांनी गुंतवलेल्या भांडवलाच्या प्रपोर्शनमध्ये त्यांना नफा देण्यात येतो. तर ह्या सगळ्याचा उल्लेख समजा भागीदारी करारात नसेल तर जेवढे काही भागीदार आहेत 2, 3, 5, 10 जेवढे काही भागीदार आहे तेवढ्यांना नफ्याचं समान प्रमाणात वाटणी केली जाते. तर भांडवलावर व्याज, भागीदार जे व्यवसायात रक्कम आणतात त्याला भांडवल म्हणतात आणि हे आणलेल्या भांडवलावर भागीदारांना व्याज देता येत नाही. परंतु कायद्यात तशी तरतूद केली असेल तर भागीदारांना त्यानुसार व्याज देता येईल. भांडवलावर देण्यात येणारे व्याज हे नफ्यातूनच दिले जाते अशी तरतूद भागीदारी कायदा 1932 केलेली आहे. पुढला आहे उचलीवरील व्याज. भागीदारी कायद्यात भागीदारांनी केलेल्या उचल रकमेवर व्याज आकारणीसंबंधी कोणतीच तरतूद नाही. जर भागीदारी करारामध्ये उल्लेख असेल तर व्याजाची आकारणी करण्यात येईल. जेव्हा उचल करण्यात आलेली एकूण रक्कम दिलेली असेल परंतु उचल केलेल्या रकमेच्या तारखा दिलेल्या नसेल तेव्हा व्याज आकारणी 6 महिने एवढ्या कालावधीपर्यंत विचारात घेऊन म्हणजे उचलेवर रक्कम आकारण्याची अशी कुठलीच तरतूद नाही आहे. पण समजा एखाद्याने तशी तरतूद करारात असेल तर उचलीवर व्याज आकारता येतं. पण त्याच्यात पुन्हा एक गोष्ट आहे की समजा व्याज किती महिन्याचं किती वर्षाचं म्हणजे त्या फायनान्शियल इयरचं तारखा दिलेल्या नसतील तर जास्तीत जास्त 6 महिनेपर्यंतचं व्याज हे आकारता येतं. आता भागीदारांकडून घेतलेल्या कर्जावर व्याज, भागीदार त्यांची व्यवसायाला कर्ज पण देऊ शकतात कारण ते त्यांचा पर्सनल पैसा त्याच्यात गुंतवून कॅपिटल व्यतिरिक्त म्हणजे भांडवला व्यतिरिक्त ते जास्तीची रक्कम व्यवसाय संचालनासाठी कर्ज म्हणून देऊ शकतात. तर अशी रक्कम अग्रिम घेतली असेल तर त्याला 6% व्याज दिलं जातं. परंतु भागीदारी करारामध्ये काही स्वतंत्र तरतूद असेल म्हणजे 6% तर द्यायचंच आहे त्या कर्जावर व्याज. पण या व्यतिरिक्त भागीदारीचा जो करार होतो तेव्हा त्याच्या पर्सेंटेज काही ठरलं असेल तर त्या पर्सेंटेजनी हे व्याज द्यावं लागेल. भागीदारांना वेतन किंवा कमिशन, भागीदारी कायद्याप्रमाणे एखाद्या भागीदारीने संस्थेकरता जास्तीचं काम केलं असेल तरी देखील त्याला कुठल्याही प्रकारचं वेतन किंवा कमिशन देण्यात येऊ नये असं ठरलेलं आहे. परंतु हे पण सुद्धा करारामध्ये नमूद केलं असेल, विशेष तरतूद करण्यात आली असेल तर कराराप्रमाणे भागीदारांना वेतन किंवा कमिशन देता येतं. पुढला मुद्दा आहे नवीन भागीदाराचा प्रवेश. जेव्हा एखादा नवीन भागीदारांना जॉईन होतो किंवा त्याला नवीन भागीदारांच्या संमतीने प्रवेश दिला जाऊ शकतो. या भारतीय भागीदारी कायद्यातील तरतुदी आहे. आता भागीदारांची भांडवल खाती ठेवण्याची पद्धत बघणार आहोत आपण. भागीदाराच्या व्यवसायात प्रत्येक भागीदार आपल्या वाटेला आलेले भांडवल आणत असतो. भागीदाराने किती भांडवल आणावे, कुठल्या स्वरूपात आणावे, कुठल्या पद्धतीने आणावे याबाबत नियमात उल्लेख नसतो. त्यामुळे भागीदारांचे एकूण किती भांडवल असावे, ते कोणत्या प्रमाणात असावे, कोणत्या भागीदाराने किती भांडवल आणले बाबत भागीदार आपापसात ठरवून
त्यानुसार त्या करारात त्याची नोंद करण्यात येते आणि भागीदार आपापसातील करारानुसार रोख किंवा संपत्ती आदीच्या स्वरूपात भांडवल आणू शकतात. प्रत्येक भागीदाराकरता स्वतंत्र भांडवल खातं तयार करण्यात येतं. जेवढेही भागीदार असतील तेवढ्यांच्या नावाने स्वतंत्र भांडवल खातं तयार करण्यात येतं आणि हे जे भांडवल आणतात त्याच्यात 2 मुख्य पद्धती आहे. एक स्थिर भांडवल पद्धती आणि दुसरी अस्थिर भांडवल पद्धती. स्थिर म्हटलं आहे की त्याच्यात म्हटलं की आपल्या लक्षात येतं जे कायम राहतं असं ते स्थिर, आणि अस्थिर म्हणजे जे कायम राहत नाही त्याच्यात बदल होतो ते अस्थिर. मग आता स्थिर पद्धती, स्थिर भांडवल पद्धती आपण पहिल्यांदा बघू. स्थिर भांडवल पद्धती. स्थिर भांडवल या पद्धतीत भागीदारांचे भांडवल दरवर्षी स्थिर राहतं, म्हणून या पद्धतीला स्थिर भांडवल पद्धती म्हणतात. काही वेळेला भागीदार जास्तीचं भांडवल आणतात किंवा भांडवलाचा काही भाग काढून घेतात. अशा वेळेला भागीदारांची भांडवलाची शिल्लक ही बदलते, नाहीतर त्याच्यात कुठलाही बदल होत नाही. जेव्हा ही पद्धती वापरली जाते, स्थिर भांडवल पद्धती म्हणजे वापरली जाते, तेव्हा प्रत्येक भागीदाराचे 2 खाते उघडण्यात येतात. म्हणजे एक म्हणजे भांडवल खातं आणि दुसरं म्हणजे चालू खातं. भांडवलाव्यतिरिक्तच्या ज्या काही नोंदी असतात त्या चालू खात्यात केल्या जातात. भागीदाराचं भांडवल खात्यात काय काय नोंदी होतात ते आपण बघू. साधारणतः भागीदाराच्या भांडवल खात्यात भागीदारांनी सुरुवातीला गुंतवलेली रक्कम, चालू वर्षात जास्तीचं भांडवल आणलं असेल तर ते, भांडवलामधील काही भागाची उचल केली असेल तर ते भांडवल खात्यात लिहिण्यात येतं. आणि ह्या 3 गोष्टी मुख्यतः भांडवल खात्यात असतात. म्हणजे आणलेलं भांडवल आणि केलेली उचल याची नोंदही केली जाते. जेव्हा भागीदार भांडवल आणतं तेव्हा रोख किंवा बँक खाते नावे आणि भागीदाराचे भांडवल खाते जमा अशी एंट्री होते. जेव्हा संपत्ती आणतो भागीदार तर म्हणजे संपत्तीच्या स्वरूपात भांडवल आणतो तेव्हा विशिष्ट संपत्तीचं खातं, म्हणजे फर्निचर आणलं असेल तर फर्निचर खातं, काही त्याने त्याची बिल्डिंगचा उपयोग करत असेल भागीदारी संस्थेसाठी तर ते बिल्डिंगचं खातं. अशा प्रकारे काही त्याने ट्रक वगैरे जे काही त्याचं मोटर व्हेकल असेल ते भागीदारीसाठी उपयोगात आणलं असेल तर ते. अशा प्रकारे कुठलीही संपत्ती असो तर त्याच्या विशिष्ट संपत्तीचं खातं नावं आणि भागीदाराचं भांडवल खाते जमा अशी एंट्री होईल. जेव्हा भागीदार भांडवलाच्या रकमेतनं काही रक्कम उचलतात किंवा व्यवसायातनं स्वतःच्या खर्चासाठी काही रक्कम उचलतात तेव्हा त्याची नोंद भांडवल खात्यावर केली जाते. भांडवल खाते नावं होतं आणि रोख आणि बँक खातं जमा होतात. साधारणपणे भागीदाराच्या भांडवल खात्यात जमा शिल्लक असते आणि ती ताळेबंदात देयता बाजूला दाखवली जाते. जर या खात्याच्या नावे शिल्लक येत असेल तर ती संपत्ती बाजूला दाखवली जाते. दुसरं सांगितलं ते भागीदाराचे चालू खातं. तर या भांडवल आणि उचली व्यतिरिक्त ज्या सगळ्या नोंदी असतात, म्हणजे भागीदाराला देण्यात येणारं व्याज, कमिशन, वेतन असं काही असेल तर त्याची सगळ्याची नोंद भागीदारांचं चालू खातं उघडून त्याच्यात करण्यात येते. स्थिर भांडवल पद्धतीनुसार चालू खातं उघडणं हे आवश्यक असतं आणि त्याच्यात भागीदारांनी व्यवसायामधून स्वतःच्या उपयोगाकरता रोख स्वरूपात केलेली रकमेची उचल याची नोंद होते. भागीदारांनी स्वतःच्या उपयोगाकरता घेतलेल्या वस्तूच्या स्वरूपात केलेली उचल ती पण लिहिलेली असते. भागीदारांच्या भांडवलावरचं व्याज, भागीदारांनी उचल म्हणून घेतलेल्या रकमेवरचं व्याज, भागीदारांचं वेतन किंवा कमिशन,
संस्थेचा नफा तोट्यातला वाटा या सगळ्याची नोंद ही चल खात्यावर केली जाते. समजा भागीदाराला व्याज द्यायचं असेल तर भांडवलावरचं व्याज खातं नावं आणि भागीदाराचं चालू खातं जमा आणि दुसरी एंट्री होते नफा तोटा खातं नावं आणि म्हणजे हे भांडवलावरचं व्याज नफा तोटा खात्याला स्थानांतरित करताना होते नफा तोटा खाते नावं आणि भांडवलावरचं व्याज खातं जमा. दुसरी आहे भागीदारांना द्यायचं वेतन किंवा कमिशन, म्हणजे वेतन किंवा कमिशन जे काही असेल ते खाते नावे होतं आणि भागीदारांचं चालू खातं जमा होतं आणि नंतर हे वेतन किंवा कमिशन नफा तोटा खात्याला जेव्हा स्थानांतरित करतो तेव्हा नफा तोटा खाते नावे आणि भांडवलावरचं व्याज खाते जमा होतं. भागीदाराने वैयक्तिक उपयोगाकरता रोख वस्तू किंवा वस्तू घेतल्या या संबंधित नोंद आपण बघू. उचल खाते नावं होतं आणि रोख किंवा वस्तू खाते जमा होतं आणि त्याची दुसरी एंट्री अशी होते की भागीदारांचं चालू खाते नावं आणि उचल खाते जमा. म्हणजे उचल खात्याची शिल्लक जेव्हा चालू खात्याला स्थानांतरित केले जाते. भागीदारांच्या उचलीवर व्याजाची आकारणी. भागीदारांचं चालू खातं नावे आणि उचलीवरचं व्याज खातं जमा आणि त्याची दुसरी एंट्री अशी होते नफा तोटा खात्याला स्थानांतरित करताना उचलीवरचं व्याज खाते नावे आणि नफा तोटा खाते जमा. या पद्धतीने त्याच्या पुन्हा शुद्ध लाभ असेल तर नफा तोटा खाते नावे, भागीदारांचं चालू खाते जमा. या उलट तोटा असेल तर भागीदारांचं चालू खाते नावे आणि नफा तोटा खाते जमा. अशा प्रकारच्या नोंदी केल्या जातात. प्रत्यक्ष जेव्हा आपण उदाहरण सोडू तेव्हा हे लक्षात येईलच. आणि अशा प्रकारे नोंद केल्यावर भागीदारांच्या चालू खात्याला जमा किंवा नावे शिल्लक दिसून येईल. जर भागीदाराच्या चालू खात्यात जमा शिल्लक दिसून येत असेल तर ती ताळेबंदात देयता बाजूला दाखवली जाते आणि जर चालू खात्यात नावे शिल्लक दिसत असेल तर ती ताळेबंदात संपत्ती बाजूला दाखवलं जाते. पुढली पद्धत आहे अस्थिर किंवा चल भांडवल पद्धत. या पद्धतीत भागीदारांच्या भांडवलाची शिल्लक ही दरवर्षी बदलत जाते, कारण त्याच्यातच सगळे व्यवहार होतात. म्हणजे नफा झाला तर तो त्याच्यात ॲड होतो, व्याज मिळालं ते पण ॲड होतं, उचल केली तर ती मायनस होते, उचलीवरचं व्याज असेल मायनस होतं. तर यामुळे ती भांडवलाची रक्कम ही बदलत असते आणि भांडवलाची जेव्हा रक्कम बदलते त्यालाच अस्थिर किंवा चल भांडवली पद्धती असं म्हणतात. या पद्धतीमध्ये भागीदाराचंच चालू खातं उघडण्याची आवश्यकता नसते. भागीदारांशी संबंधित सर्व व्यवहार भागीदाराच्या भांडवल खात्यालाच नोंदवले जातात. साधारण भागीदारांनी आणलेली सुरुवातीची भांडवलाची रक्कम, भागीदारांनी त्या व्यतिरिक्त काही जास्तीचं भांडवल आलं असेल ते, भागीदारांना देय असलेलं वेतन किंवा कमिशन, भांडवलावरचं व्याज, उचल आणि उचलीवरचं व्याज, भांडवलाच्या रकमेतून करण्यात आलेली उचल, संस्थेचा शुद्ध नफा किंवा तोटा, हे सगळं भांडवल खात्यातच याची नोंद होत असते. या मध्ये हे सगळे व्यवहार भांडवलाच्या या सगळ्या व्यवहारांमुळे भांडवलाच्या रकमेवर बदल होत राहतो, म्हणून या पद्धतीला अस्थिर भांडवली पद्धती म्हणतात. यानंतर आपण बघू स्थिर भांडवली पद्धती आणि अस्थिर भांडवली पद्धती याच्यातला फरक. वाटलंच आपण उद्या घेऊ आणि उद्या एखादं उदाहरणही घेऊ. तर आज आपण इथेच थांबू. सो हॅव अ गुड डे.